WhatsAppवरनं ऑटोमॅटिकली मेसेजेस पाठवण्यासाठी आपल्याला टॅम्पर मंकी एक्सटेन्शन एनेबल करावं लागतं. त्याची प्रोसिजर आता आपण बघून घेऊया. क्रोम ओपन करायचं आहे. क्रोममध्ये आपल्याला जायचं आहे एक्सटेन्शन्सवरती आणि व्हिजिट क्रोम वेब स्टोअरवरती जायचं आहे. इथे एक्सटेन्शनमध्ये आपल्याला टॅम्पर मंकी हे एक्सटेन्शन सिलेक्ट करायचं आहे सर्च करून आणि ॲड टू क्रोमला क्लिक करायचं आहे. ॲड एक्सटेन्शन. हे एक्सटेन्शन तुमचं ॲड झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची एक स्क्रीन दिसेल. हा टॅब क्लोज करून टाकायचा आहे आणि परत आपण मॅनेज एक्सटेन्शन्सवरती यायचं आहे. इथं आता तुम्हाला टॅम्पर मंकी ऑलरेडी आलेलं दिसेल. इथे डिटेल्समध्ये जायचं आहे. डिटेल्समध्ये जर तुम्ही स्क्रोल करून खाली आलात तर तुम्हाला पहिलं सेटिंग करायचं आहे अलाउ युजर स्क्रिप्ट्स, याला ऑन करायचं आहे. आणि सेकंड आपल्याला जायचं आहे एक्सटेन्शन ऑप्शन्समध्ये. इथे सेटिंग्समध्ये काही बदल करायचे नाही आहेत. आपल्याला फक्त या प्लस साईनवरती क्लिक करायचं आहे आणि एक स्क्रिप्ट आम्ही तुम्हाला शेअर करू. हा कोड सगळा कॉपी करायचा आणि इथं ऑलरेडी असलेल्या सगळ्या कोडवरती तो रिप्लेस करायचा. बरोबर. त्यानंतर फाईल आणि सेव्ह. हे सेव्ह केल्यानंतर आपल्याला टॅम्पर मंकीची जी स्क्रिप्ट आहे ती इन्स्टॉल्ड स्क्रिप्ट्समध्ये दिसेल. हे झाल्यानंतर आपण डायरेक्टली क्लोज करायचे टॅब्स जे ओपन आहेत ते. त्यानंतर तुम्ही तुमच्या आउटलेटच्या लॉग इनमधनं आतमध्ये जाऊन जे मेसेजेस तुम्हाला ऑटो सेंड करायचे त्याच्यावरती जर क्लिक केलं तर ऑटोमॅटिकली मेसेज कंपोज होतो. तो web.whatsappवरती ओपन होतो. सेंडसुद्धा ऑटोमॅटिकली होईल आणि तो क्रोमचा टॅबसुद्धा ऑटोमॅटिकली क्लोज होईल. ह्याच्यात फक्त जर ऑलरेडी तुम्ही लॅपटॉपवरती WhatsAppचं ॲप इन्स्टॉल केलं असेल तर WhatsAppचं ॲप किंवा web.whatsapp या दोन्हीपैकी एकाच ठिकाणी कुठेतरी तुमचं लॉग इन हे ॲक्टिव्ह राहू शकतं. त्यामुळं ऑलरेडी ज्यांच्याकडे ॲप आहे त्यांना web.whatsapp वापरत असताना परत लॉग इन करायची गरज पडू शकते. थँक्यू.